ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, बहिणाबाई खानदेशातली एक आडणी बाई होती. पण जसं तुकारामांनी लोकांना उपदेश केला तसा तिच्या गाण्यातून लोकांना उपदेश केला. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळती भाकर. म्हणजे काय झालं, कष्ट करा, व्यवसाय करा, फुकट खाऊ नका. अरे मानसा मानसा कधी वशील तू माणूस. बघा, माणूस आहे, दोन पायानं चालतो आणि कावळा दोन पायानं चालतो. मग दोन पायानं चालतो म्हणून तो माणूस म्हणायचा का? बघा, चार पायाचे प्राणी ते चार पायानं चालतात, ते सरळ चालतात. आणि माणसाचे दोन पाय, तो कसा चालतो? वाकडा चालतो. काय करतो? देवापाशी जातो, कृष्णापाशी जातो. देवा, माझ्या भावाची माई केस चालू आहे, 11 रुपये देवापुढे ठेवतो आणि माझ्या बाजूने केस लावतो. आणि वकिलाला किती देतो? 300 रुपये देतो. वकिलाला किती? 300. आणि देवाला किती? 11. सांगा, तुमच्या 11 रुपयाची देवाला काय गरज आहे? मग देवाला कसली गरज आहे? भावभक्ती. काय म्हणी नाही भाव, देवा मला पाव, देव आशाने पावत नाही रे देव, बाजारचा भाजीपाला नाही रे. तर लोकांनी काय केलं? देवाला भाजीपाला केलंय. देवा, तुला मी कोंबडं कापील, देवा तुला नारळ फोडील, देवा तुला पूजा घालील, देवा तुझ्या पेटीत कोट्यावधी रुपये टाकील. सांगा, आज तिरुपती बालाजीच्या मंदिरामध्ये कोट्यावधी रुपये, साईबाबाला कोट्यावधी, अनेक देवस्थानं कोट्यावधी. सांगा, देवाला त्या पैशाची काय गरज आहे का? मग देवाला काय? संतांनी कोणची भक्ती केली? भावभक्ती. कशी पाहिजे? भाव. देवा, मला काही नको, तुझं आहे, मी तुझं नाव घेईन आणि तुझं नाव दुसऱ्यापर्यंत जाऊन सांगल. ही देवाची भक्ती. माणूस ज्या वेळेला जन्माला आला त्यावेळेला कसा आला? रडता आला. आणि लोक कसे होते? हसत होते. का हसत होते? मुलगा झाला, मला मुलगा झाला. वंशाला दिवा, मुलगा जर झाला तर त्याला स्वर्गात जातो, अशी परंपरा शास्त्रात लिहून ठेवली. काय? आणि मग लोक पेढे वाढतात आणि हरडतो, लोकांना आनंद होतो. आणि ज्या वेळेला तो मरतो ना, तर मरण कसं पाहिजे? हसत हसत. भगतसिंग, राजगुरू, मदनलाल धिंगडा कसे गेले? हसत हसत गेले. काय? लोक रडले. टाटा बिर्ला जे मेला त्यावेळेला लोक रडले. पण आपण जर मेलो ना, तर लोक काय म्हणतात? हसत्यात. काय म्हणतात? बरी ब्याद गेली. का? यानं चांगले दिवे लावले. म्हणून आपण मेल्यानंतर लोक रडले पाहिजे. असं काहीतरी करा. काय? समाजसेवा करा, जगा आणि जगू द्या. लोक भक्ती करतात, ही सगळी अंधभक्ती. देवा, तुला मी देईल, मी मोठी दाढी वाढली, भगवे कपडे घातले, माळा लावल्या, ही भक्ती नाही. भक्ती कोणची? जो रंजले गांजले त्याची म्हणे जे आपुले, देव तेथेची जाणावा. काय? जो रंजले गांजले भुकिलेला आहे, प्राण्यावर दया करा. जो संकटात आहे त्याला मदत करा. एखादी स्त्री तिचे अन्याय होत असेल, तो अन्याय दूर करा आणि कष्ट करा, काम करा आणि समाजाच्या करता झिजा. ही खरी भक्ती. आणि ही भक्ती येऊन गेली, ही परंपरा भक्ती आलेली. काय? मोठा बाबा आला, बाबाचा आशीर्वाद घ्यायचा, तेरा भला हो जाएगा. सांगा, तो बाबा तुमचं भलं करतो आणि तो का दारदार हिंडतो? बामन ज्योतिषी सांगती, त्यांच्या विधवा का होती, घुमारे घुमती त्यांचे पोरे का मरती. सांगा, घुमारे घुमात्यात, त्यांचे पोरं मागतात. बामन ज्योतिषा हे सगळं थोटांडे. या बुद्धिवादी लोकांनी लोकांना येडं केलं आहे आणि खरी भक्ती बाजूला ठेवून आणि ही खोटी भक्ती लावून लोक तिथं नादावलेत. म्हणून खरी भक्ती कोणची? देव माझा, मी देवाचा. मी देवाचं नाव घेईल. देव माझ्या हृदयात आहे, देव माझ्या हृदयात आहे, देव माझ्या आईबापात आहे, देव निसर्गात आहे, चंद्र सूर्य हवा पाणी. म्हणून दत्त भगवंतांनी देव कुठं दाखवला? निसर्गात दाखवला. दत्तानी गुरु कोण केलं? वारा, अग्नी, पाणी, आकाश, चंद्र. काय?
मग निसर्गात देव आहे, आपल्या हृदयात देव आहे, आईबापात देव आहे. ही बाकीचे देव लागले आणि त्यांचे कोट्यवधी रुपयाचे देवस्थानापाशी पैसा पडलेला आहे. काय आणि आज गोरगरीब शेतकरी उपाशी मरतोय. म्हणजे ह्या आपल्या भोळ्यापणामुळं. म्हणून भोळ्यापणा सोडून द्या. देव आपल्या हृदयात आहे, देव आईबापात आहे. आईबापाची सेवा करा, निसर्गाची सेवा करा, निसर्ग जपा, झाडं लावा, झाडं जागवा. निसर्गाको आपण विसरलो, खरा देव निसर्ग आहे. म्हणून आपल्या साधू संतांनी पिंपळाला देव मानला आहे, तुळशीला देव मानला आहे, वडाला देव मानला आहे, उंबराला देव लावला. का? निसर्ग जोपासणं गरजेचं आहे. आज निसर्गामुळं काय झालं आहे, ओझोन वायू कमी पडला, निसर्गाचा समतोल बिघडला आणि केव्हाही पाणी केव्हाही ऊन. काय? म्हणून निसर्ग जपा, निसर्ग प्रत्येकाने झाडे लावा, झाडे जगवा आणि आईबापाची सेवा करा. हीच खरी भक्ती आहे. आणि ही भक्ती जर पटली असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.